श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत उपासाची कचोरी। तर मोदका सारखं सारणच यामध्ये मी भरलेलं आहे। पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे, बारीक चॉप करून काजू आणि बदाम घेतलेले आहेत, त्यामध्ये टाकून परतून घ्यायचे आहेत। साधारण अर्धी वाटी मी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे, तो यामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे। 1/4 कप गूळ घेतलेला आहे बारीक करून, तो पण टाकून मिक्स करून थोडीशी वेलची पूड टाकायची आहे। थोडीशी वेलची पूड टाकून हे पूर्ण मिक्स करून विरघळेपर्यंत मंद आचेवर ठेवून द्यायचं आहे। इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत किंवा किसून घ्यायचे आहेत आणि थोडीशी हाताने मळून घ्यायचे आहेत। ते इथे थोडी बटाटे ओलसर लागत आहेत, ते ह्यामध्ये मी राजगिरा पीठ टाकणार आहे। त्याचं प्रमाण असं नाही आहे, जसं लागेल त्याप्रमाणे ह्यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही राजगिरा पीठ, वरी तांदळाचं पीठ बारीक मिक्सरला लावून, साबुदाणा पीठ, उपासाची भाजणी किंवा आरारोट टाकून मिक्स करू शकता। जर उपास नसेल, जर तुम्हाला असेच बनवायचे असतील तर कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा देखील टाकू शकता। त्यामध्ये मी थोडं करून पीठ मळून घेणार आहे टाकून। चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे यामध्ये, ते मळून घ्यायचं आहे। इथे सारण देखील रेडी झालेला आहे, ते आता थंड करत ठेवायचं आहे आणि पीठ देखील मळून झालेलं आहे। मळून पीठ ठेवायचं नाही, आपल्याला लगेच करायला घ्यायचं आहे, कारण ओलसरपणा येईल, अजून मग पाणी सुटेल। ते पीठ मळून झालेलं होतं, तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला। एक छोटासा गोळा घ्यायचा आहे, त्याची थोडीशी पारी बनवून त्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे। हलक्या हाताने करायचं आहे, जास्त दाब द्यायचा नाही आहे। सारण भरून व्यवस्थित वरच्या बाजूने पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं तळताना त्याच्यामध्ये तेल जाणार नाही किंवा ती तेलात जाऊन फुटणार नाही। याप्रमाणे आपल्याला हलक्या हाताने सारण भरून गोल फिरवून घ्यायचे हातावर। तर मी तुम्हाला अजून एक करून दाखवते। हाताला थोडंसं तेल लावून त्याची पारी बनवून घ्यायची आहे। त्याच्या मधोमध आपल्याला थोडंसं सारण भरायचं आहे। आणि व्यवस्थित वरच्या बाजूने पॅक करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने करायचं, हाताला तेल लावायचं, कारण बटाटा हाताला चिटकेल, म्हणून हाताला थोडंसं तेल लावून ठेवायचं आहे। अशा प्रकारे मी बाकीच्या देखील बनवून घेत आहे। इथे तळण्यासाठी कढईत मी तेल तापत ठेवलं होतं, एक छोटासा गोळा टाकलेला, इथे तेल तापत ठेवलं आहे, थोडासा गोळा टाकलेला आहे, जेणेकरून बघायला तेलात विरघळत नाही, व्यवस्थित झालेलं आहे। आता तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक एक करून कचोरी आपल्याला टाकून घ्यायची आहे। आता मी एकच कचोरी टाकली आहे, बघण्यासाठी तेलात फुटत नाही म्हणून। अशा प्रकारे बाकीच्या देखील मी कचोरी यामध्ये तळण्यासाठी टाकणार आहे। आता तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि चमच्याने, ज्याला टोक नसेल त्या चमच्याने आपल्याला ती परतून घ्यायची आहे। आधी झाऱ्याने परतू नका, चमच्याने, साध्या बिना टोकाच्या चमच्याने आपल्याला ती थोडी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे। तिथे बघू शकता तुम्ही, गोल्डन ब्राऊन छान कलर आलेला आहे एका साईडला। आता हे काढून घेणार आहे मी।
छान कलर आलेले आणि क्रिस्पी देखील झालेले आहेत. तर ह्या चाळणीवर किंवा टिश्यू पेपरवर आपल्याला नितळत ठेवायचे आहेत. अशा प्रकारे बाकीच्या देखील मी तळून घेणार आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू हायवर करायचं, एकदम लो करू नका, त्याच्यामुळे तेल शोषून घेईल. बाकीच्या देखील मी अशाच तळून घेणार आहे. मी तुम्हाला एक कट देखील करून दाखवत आहे. छान क्रिस्पी झालेला आहे. मध्ये अशा प्रकारे फिलिंग आहे. नक्की ही रेसिपी उपवासासाठी ट्राय करा. जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.